आणि आता दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। अजित पवार गोचिड्यासारखं अर्थ खात्याला चिटकून बसलेत। अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत। लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका। लक्ष्मण हाके हे देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर आहेत। हाकेंना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल। सूरज चव्हाण आक्रमक। सूरज चव्हाणांकडून लक्ष्मण हाकेंचा ढेकूण असाही उल्लेख। लक्ष्मण हाकेंचं कार्य शून्य आणि ते कधीपासून ओबीसी नेते झालेत। हाकेंच्या अजित पवारांवरच्या टीकेला अमोल मिटकरींचं उत्तर। दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे प्रफुल्ल पटेलांचा विरोध। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। पवार काका पुतणा एकत्र येण्यावर राष्ट्रवादीत 2 मतप्रवाह। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही। जिथे प्रस्ताव नाही त्याला विरोध करण्याचा प्रश्नच येतो कुठे, सुनील तटकरेंनी स्पष्ट केलंय। आमच्या पक्षात एकत्र येण्याबाबत कुठलीही चर्चा नाही। चर्चाच नाही तर खोडा टाकण्याचा प्रश्नच येत नाही, अनिल देशमुखांचं वक्तव्य। पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांविरोधात तरुण नेतृत्वामध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। प्रदेशाध्यक्ष पदावर पुन्हा नियुक्ती होण्याआधीच पदाचं वाटप झालं आणि परस्पर निवडीवरून पवारांकडे तक्रार जाणार, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडे ध्यान साधनेसाठी इगतपुरीमधल्या विपश्यना केंद्रात गेल्या 8 दिवसांपासून धनंजय मुंडे हे ध्यान साधनेत मग्न आहेत। धनंजय मुंडेंनी अगोदरच ध्यान साधनेचा मार्ग शोधला ही चांगली गोष्ट आहे। मंत्रिपदानंतर मुंडेंची आमदारकी जाणार आहे। लवकरच अजितदादा पक्षातून देखील हकालपट्टी करतील। करुणा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर हा निशाणा।